जय हिंद सर. जय हिंद सर, जय हिंद. अमृता मॅडम, तुम्ही व्हिडिओ बघितला पूर्ण तो? हो सर, पाहिलं मी. तुम्ही पाठवल्यानंतर मी पण बघितला तो. आणि त्याच गोष्टी मी रिपीट पण करतो बघा खूप वेळेला. सर्वांना हो सांगतो पण सर. की त्या गोष्टींपासून आपण थोडंसं दूरच राहिलं पाहिजे. नाहीतर काही वेळेला आपलं आयुष्य बरबाद होऊन जातं त्या गोष्टींमध्ये. म्हणजे ती गोष्ट सर्वांना हो. समजलेली पण असेल काय आहे ते ऑप्शन. तो प्रकार म्हणजे ऑप्शनच आहे. आता तिथं खूप व्यक्तींचा जो पैसा असतो ना, जास्त प्रमाणात पैसा आहे, तर त्या व्यक्ती करतात तसं. आणि ते पण कसं इन्स्टंट पैसा बनवण्यासाठीच करतात जवळजवळ. हे बघा, कोणी बिगिनर असू द्या, आपल्याला कोणाकडून तरी समजतं. आणि कोणाकडून समजतं माहिती आहे का? ते पण मित्रांकडून समजतं. मित्र लवकर सांगतात की इथे इथे लवकर क्विक पैसा बनवत असतो, या याच्यामध्ये काम करा. पण तसं नसतंच काही. ऑप्शनमध्ये अजिबात पैसा बनत नाही. आणि त्यामुळे मी सर्वांनाच नेहमी सांगत आलेलो आहे आणि सांगत पण जाणार की ऑप्शन ट्रेडिंग करू नका. इक्विटी बेस्ड असतं. इक्विटीमध्ये बनतो पैसा. ETF मध्ये पण पैसा. तुम्हाला जर ट्रेडिंगच करायचं आहे ना, मग तुम्ही इक्विटीमध्ये करा ट्रेडिंग. स्टॉक असतात त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करा. स्विंग ट्रेडिंग करा त्यांच्यामध्ये. इंट्राडेच्या पण नादाला लागू नका. इंट्राडे करूच नका. स्विंग ट्रेडिंग ETF मध्ये करत चला. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये पण स्विंग ट्रेडिंग करत चला. तिथे पैसा बनेल तुमचा. बाकी तुम्ही जे ऑप्शनमध्ये इंट्राडे वगैरे करायला जाल, तर तिथे पैसा तुमचा बनणारच नाही. तिथे तुमचा पैसाच बनू शकत नाही. तुम्ही योग्य वेळेवरती त्यामध्ये जर थांबलात, तर तुमच्यासाठी चांगलं आहे. नाहीतर ऑप्शन तुमचं पूर्ण आयुष्य खराब करून टाकेल. पुढचे जे दिवस असतील ना, एक तर तुम्ही मागे जे कमवलेलं असतं, जे कमवलेलं आहे ना आता तुमचं नंतर, त्या गोष्टी काय होते माहिती आहे का तुमच्यासोबत? जे कमवलेलं पूर्ण भविष्यामध्ये तुमचं निघून जात असतं, ते काहीच राहत नाही तुमच्याकडे. अलग लक्षात. हे का सांगतोय की सर्वांना पण हा संदेश गेला पाहिजे की ऑप्शन ट्रेडिंग करू नका. तुमच्या पाण्यात पण व्हिडिओ येतील. आणि अशा काही व्यक्ती तुमच्या समोर येतील पण. खूप साऱ्या व्यक्ती तुमच्या समोर येतील. काही उदाहरणं पण तुम्हाला बघायला मिळणार याच्यामध्ये. बघा, नाही तर तुमच्या जवळच्याच व्यक्ती ते असू शकतात की त्यांचं P&L जर बघितलं ना आपण लास्टला, पण ते असं दाखवत नाही कोणी. तुम्हाला वाटतं का लॉस दाखवतं कोणी? वाटतं का तुम्हाला कोणी लॉस दाखवेल? नाही नाही. दाखवत. लॉस कोणी दाखवत नाही. पण प्रॉफिट जर झालं ना, आज इंट्राडेमध्ये समजा मी ऑप्शनमध्ये 10,000चं प्रॉफिट केलं, मी 10 जणांना सांगत बसतो हम्म. माझं आज 10,000चं प्रॉफिट झालेलं आहे. पण लॉस जेव्हा होतो 20,000चा, कोणी सांगतं का? तुमच्या पाहण्यात पण आलेलं आहे कोणी असं की त्याने लॉस दाखवलेलं आहे तुम्हाला की माझा एवढा एवढा लॉस झाला? आणि खूप सारे व्यक्ती अशा की तिने जवळजवळ खूप मोठे लॉसेस केलेले आहे. 10-10 लाख, 20-20 लाख एवढे लॉस झालेले आहे त्यांचे ऑप्शनमध्ये. पण कोणी सांगत नाही शक्यतो करून. आणि काही असतात इमानदार व्यक्ती की त्या सांगतात की माझा एवढा एवढा लॉस झालेला आहे. आता माझ्यासोबत तर असं झालेलं आहे, म्हणजे मला काही जणांचे कॉलच आलेले आहे, जवळच्या व्यक्ती, त्या पण नाव नाही घेत, की दीपक भाऊ एवढा एवढा माझा लॉस झालेला आहे. बरोबर आहे ना? मी काय करायला पाहिजे? मी सरळ सर्वांना सांगतो की तुम्ही ऑप्शन सोडा. रिकवर करण्याच्या नादाला लागायचंच नाही. बहुतेक जण काय 10 लाखाचा लॉस झालाय ना, त्याला रिकवर करण्यासाठी मग पुन्हा मोठा फंड आणतात ते. तो 10 लाख नाही, तो 20 लाख पण असतो पण. आणि तो लॉस रिकवर करायला जेव्हा जातात ना तुम्ही 10 लाखांचा, तो लॉस तुमचा वाढत जात असतो नेहमी. मग जे 20 लाख तुम्ही आणलेले असतात ना लॉस रिकवर करण्यासाठी ऑप्शनमध्येच, तर तिथे पुन्हा तुमचा लॉस होऊन जात असतो तिथं. ते तर करायचं नाही, ऑप्शनला सोडा. पण ते करून पण ऐकत नाही काही जण. त्यांना काय, ते रिकवर करायचं फक्त लॉस. त्याच्या मागे लागलेले असतात, त्यामुळे त्यांचं लॉस वाढत जातात. आणि शेवटी पर्यायच उरत नाही काही. आपण मग तणावात येतो. बरोबर, आपण घरी कोणासोबत बोलत नाही, आपल्या मुलांसोबत बनत नाही, आणि तणावात पण येतो. हे तर मी खूप वेळेला अगोदर सांगून झालेलं आहे माझं. अमृता मॅडम यांनी मला फोटो पण आपलं, फोटो म्हणतो, फोटो नाही पाठवला. तो त्या व्हिडिओची लिंक पाठवली की तुम्ही सांगता ते बरोबर आहे की खूप साऱ्या गोष्टी लोकांसोबत घडतायत. मग त्यामुळे अगोदरच सजग झालेलं बरं आहे ना? काय वाटतं तुम्हाला? योग्य वेळेवरती थांबलं पाहिजे हो की सर. नाही? हो सर. पण तसं बरोबर करता आहे. का कोणी? करत नाही. आता इथे किती जण आहे बरं ज्यांची इच्छा आहे ऑप्शन ट्रेडिंग करण्याची? आपण तर काही टॉपिक शिकलेलो आहे. म्हणजे आपण तर फोडून फोडून टॉपिक शिकवलेले आहेत एकदम डीपली जाऊन. पण तरी सांगत असतो की मी नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये असं पण होऊ शकतं की ऑप्शनचे टॉपिकच कट करून टाकेल. जी गोष्ट आपल्याला करायची नाहीये, मग तिकडे जायचं कशाला? आपण सोडलं पाहिजे, तिथे कामच करायचं नाही.
तुम्हाला माहिती आहे ना की माझा पैसा कोणत्या ठिकाणी बनेल, इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करेल तेव्हा त्याच्यामध्ये ETF मध्ये बनेल, किंवा मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर माझा त्या ठिकाणी पैसा बनेल. जा ना तिथे, करा काम, काही अडचण नाही तिथे. पण तुम्हाला माहिती आहे की माझा ऑप्शनमध्ये 100% पैसा लूज होणार आहे, म्हणजे मी गमावणार पैसा. मग त्या गोष्टींपासून तर आपण दूर राहिलं पाहिजे ना. एवढे सेबीचे आकडे येतात, सेबी पण सांगते की 93% ट्रेडर जे आहेत ते लॉसमध्येच आहे. मग का करायचं ते? हे काय होतंय ना आजकाल आहे ना, यूट्यूब झालं, इंस्टा झालं, इंस्टाग्राम, फेसबुक झालं, याच्यावरती इतके रील येतात ना की ऑप्शनची ही स्ट्रॅटेजी ही 100% प्रॉफिट देते, आणि तिथं जॉईन होणारे असतातच. जर तो रील 1,000 जणांनी पाहिलं तर तिथे जवळजवळ 100-200 जण, मी तर म्हणतो जास्त पण असू शकतं, पण कमीत कमी पकडतोय की 100 ते 200 जण त्या ठिकाणी हे जॉईन केलेलं असतं त्यांनी त्या कोर्सला. काय वाटतं तुम्हाला? असतं की नाही त्या कोर्सला जॉईन केलेलं, किंवा तिची स्ट्रॅटेजी असते, किंवा एखादा इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटरचा वापर करून ती स्ट्रॅटेजी बनवलेली असते. तर तिथं जॉईन होणारे काही जण असतातच, आणि 100% बघायला मिळतील तुम्हाला होणारे जॉईन. का? त्यांना वाटतं तर हे तर खूप इझी आहे. इथं काय, इंडिकेटर लावलं, इंडिकेटरने सिग्नल दिला बाय करायचं, बाय करायचं. ते म्हटलं सेल करायचं, सेल करायचं, संपलं. एकदम सोपं आहे ते. मग तिथे काय करतात, बहुतेक जण जॉईन करतात त्याला आणि तिथे मोठा पैसा कमवतात. त्यामुळे सर्वांनी काय करायचं माहिती आहे का? ऑप्शनपासून दूर राहायचं, नेहमी लक्षात ठेवा. शेअर मार्केट शिकताय, प्रॉपर पद्धतीने शिका. व्हिडिओ बघायचे यूट्यूबवरती, खूप सारे यूट्यूब चॅनल असतात, बघा. मी असं पण म्हणणार नाही तुम्हाला की व्हिडिओ बघू नका, बघा, नॉलेज घेत चला, पण डिप्लॉयमेंट करू नका ऑप्शनमध्ये. आलं का लक्षात? तसं आपण शिकलेलोच आहे खूप साऱ्या कन्सेप्ट, पण नका जाऊ त्याच्याकडे ना, पैसा बनणार नाही तुमचा तिथे. किती प्रयत्न करा तुम्ही बनवण्याचा, आणा किती पैसा. तुम्हाला काय वाटतं की मी करोड रुपये आणले, माझ्याजवळ मोठा पैसा आहे, म्हणजे मी ऑप्शनमध्ये सक्सेस होईल, असं असतं का काही? तसं काही नसतं. ऑप्शन जवळ काही एक गरीब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्ती हा भेदभाव नाही, भेदभाव नाही त्याच्याकडे. फ्युचर अँड ऑप्शनमध्ये लॉस होणार आहे ते तिथं. हे बघा, ते सेगमेंट वेगळ्या कारणांसाठी बनवलेलं होतं. का बनवलं तुम्हाला सांगून झालेलं आहे सर्व गोष्टी. त्यासाठीच त्याचा वापर पण झाला पाहिजे. आता जर आपण त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतोय तर मग तिथं लॉस तर ठरलेलेच आहे हो. आता अचानक काही वेळेला बनेल पण पैसा तिथं, पण तो जातो पण तसाच. घ्यायला कमी येतो, जाताना जास्त जातो मग. असं होत असतं. तर काळजी घ्या. ऑप्शन करणार का मग सर्वजण? हो किंवा नाही नाही मध्ये उत्तर देत चला. करायचं का ऑप्शन? नाही तर नाही सर. ठीक नाही आहे. नाही सर. तर नाही 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 केलेलं नाही योग्य आहे. नाही केलं तर पैसा बनेल, केलं तर पैसा बनणार नाही. उलट सांगतो, जसं काही युट्यूबर असतात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला काय सांगणार माहिती आहे का? ऑप्शन ट्रेडिंग करून झटपट श्रीमंत होऊ शकतात झटपट तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केल्याने. पण माझं कसं असतं, मी सांगतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केली तर तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत, तुम्ही गरीब व्हाल पुन्हा. म्हणजे तुमच्याजवळ असलेला पैसा आहे तो खाली होऊन जाईल तुमच्याकडून. करू नका.